आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आपल्या सर्वांना माहिती आहे की प्रत्येक जिल्ह्याचं जे आहे ते कट ऑफ लागायला सुरुवात झालेली आहे. ग्राउंड झालेलं आहे आणि बऱ्याच जिल्ह्याचं ग्राउंड झालेलं आहे. आता राहिले फक्त मुंबई आणि मुंबईचं काय ग्राउंडचं मेरिट लागणार हे देखील तुम्हाला सांगणार आहे. आणि इतर जिल्ह्यांचं वर्गवारी मुंबईचं कशा प्रकारे ग्राउंडचं कट ऑफ लागू शकतो आणि इतर जिल्ह्यात किती प्रकारे ग्राउंडचा कट ऑफ लागलेला आहे. तर समजा आपला जर धाराशिव जिल्हा आहे, त्यानंतर सोलापूर जिल्हा आहे, त्यानंतर नागपूर आहे, जळगाव आहे, पूर्णपणे ज्या जिल्ह्यांचे जे जे ग्राउंडचे कट ऑफ लागले आहेत हे देखील तुम्हाला सांगणार आहे कशा प्रकारे ग्राउंडचे कट ऑफ लागलेले आहेत. आणि आतापर्यंत आपल्याला माहिती आहे की सर्वात आधी जे हे लागलेलं आहे ते आता सर्वात चर्चेचा जिल्हा जो आहे तो सोलापूर जिल्हा. आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये बॅट्समन पदासाठी जे कट ऑफ लावलेलं आहे ते त्याच्यामध्ये कशा प्रकारे चुका केलेल्या आहेत त्याने देखील आणि परत विद्यार्थ्यांनी त्याच्यावर ईमेलमध्ये मेसेज टाकलेला आहे की अशा प्रकारे चुका झाल्या तो कट ऑफ डबल लावण्यात यावा. आणि सध्या सोलापूर जिल्ह्यामध्ये कॉन्स्टेबलसाठी किती जागा होत्या आणि त्या जागेसाठी किती कट ऑफ लावले ते तुम्हाला सांगणार आहे. तर सर्वात आपल्याला माहित आहे ओपन कास्ट, तर ओपन कास्ट त्यानंतर SCBC, त्यानंतर OBC, EWS, त्यानंतर NTC, NTD, त्यानंतर SC, ST अशा प्रकारे कास्ट आहेत. आणि ह्या कास्टचा कशा प्रकारे मुलं आणि मुलींचा कट ऑफ लागलेला आहे सोलापूर जिल्ह्याचा. आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात कट ऑफ लागलेला आहे, किती मोठ्या प्रमाणात अंतर दिलेलं आहे. तर आता सगळ्यात आधी आपल्याला माहिती आहे मुलांचा कट ऑफ सोलापूर जिल्ह्याचा 41 मार्काचा कट ऑफ लागलेला आहे आणि मुलींचा माहित आहे तर 39 मार्काचा कट ऑफ लागलेला आहे. इथं मुली आणि इथं मुलं. तर 39 आणि 41 म्हणजे 2 मार्काचा फरक आहे मुलं आणि मुलीमध्ये. त्यांचं SCBCचं जर सगळ्यात जर तुम्ही अंतर बघितलं तर जमीन आसमानचं अंतर आहे दोघांमध्ये. आपल्याला माहिती आहे की कशा प्रकारे कट ऑफ लावायला पाहिजे होता. अपेक्षित कट ऑफ जो आहे तो सोलापूर जिल्ह्याचा SCBCचा कमीत कमी 26 मार्काचा कट ऑफ हा मुलांचा अपेक्षित होता. आणि त्यांनी लावलाय कशा प्रकारे तर आपल्याला माहिती आहे कट ऑफ काय लागलेला आहे तर 36 मार्काचा कट ऑफ आहे तो मुलांचा लागलेला SCBC कास्टचा. आणि तिथं अपेक्षित कट ऑफ काय होता तर 26 मार्काचा लावायला पाहिजे होता पण त्यांनी लावला 36 मार्काचा. म्हणजे अशा मोठ्या प्रमाणात चुका केलेल्या आहेत आणि ह्या देखील आपण बघणार आहोत आता. आणि मुलींचा लावला आहे तर 26 मार्काचा कट ऑफ लावला. तर अशा प्रकारे त्याने घोळ केलेला आहे. आता EWS मध्ये आपल्याला बघायचं आहे तर EWSचा मुलांचा 28 मार्काचा कट ऑफ लावला आहे आणि मुलींचा 26 मार्काचा कट ऑफ लावलेला आहे. तर एवढ्या मोठ्या प्रमाणात अंतर दिलेलं आहे. आता EWS आणि SCBC मध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात अंतर दिलं आहे. त्यानंतर OBC देखील बघा. तर OBCचा जर तुम्ही कट ऑफ बघितला तर OBC सोलापूर जिल्ह्याचा फक्त 25 मार्काचा मुलांचा कट ऑफ लावला आहे बघा. म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणात कमी एवढे OBC मध्ये समाजामध्ये मुलं असून देखील एवढ्या कमी प्रमाणात कट ऑफ आहे तो OBCचा लावलेला आहे सोलापूर जिल्ह्याला. आणि हे तुम्हाला का सांगतो तर मुंबईचा कशा प्रकारे कट ऑफ लावला हे तुम्हाला सांगणार आहे. तर आणि मुलींचा OBCचा बघितला तर 25 मार्काचा कट ऑफ लावलेला आहे. त्यानंतर NTC, तर NTCचा मुलांचा 39 मार्काचा कट ऑफ लावला. आता बघा NTCला जागा फार कमी होत्या कारण की NTCसाठी 1 किंवा 2 जागा होत्या तिथं आणि तिथे 39 मार्काचा कट ऑफ लावलेला आहे. म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणात जिथं जागा जास्त होत्या जिथं ज्या कास्टसाठी जागा कमी आहे तिथं कट ऑफ जास्त लावलेला आहे. जिथं जागा जास्त आहे तिथं जास्त कट ऑफ होता. OBCसाठी जागा जास्त आहेत त्यामुळे कट ऑफ देखील जास्त लावलेला 25 म्हणजे कमी मार्काचा कट ऑफ लावलेला 25 मार्काचा. आता आपल्याला बघितलं NTC, तर मुलींचा बघा NTCचा 31 मार्काचा कट ऑफ लावलेला आहे. त्यानंतर NTBचा तर बघितलं तर 25 मार्काचा कट ऑफ लावलेला आहे मुलींचा आणि 28 मार्काचा मुलांचा. तर अशा प्रकारे झालेला आहे. तर ST कास्टचा बघितला 25 मार्काचा लावलेला आणि 25 मार्काचा. तर मित्रांनो एवढ्या मोठ्या प्रमाणात अंतर दिलेलं ह्या कट ऑफमध्ये ही सोलापूर जिल्ह्याचा कट ऑफ आहे मुलांना आणि मुलींचा. तर आता आपल्याला बघायचं मुंबईचा कट ऑफ कशावर लागणार आहे. आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात विद्यार्थी ग्राउंड देत आहेत जिथं कट ऑफचा आपण जर आतापर्यंत अंदाज घेतला तर ज्या जिल्ह्यामध्ये ज्या कास्टसाठी जागा जास्त आहेत त्याचा कट ऑफ देखील कमी लागत आहे. आणि ज्या कास्टसाठी जागा कमी आहेत तिथं कट ऑफ देखील जास्त कमी लागत आहे. आता बघा OBCचा कट ऑफ तुम्ही बघा ह्याच्यावर लक्ष देतो तुम्हाला OBCचा कट ऑफ जो आहे मुलांचा 25 मार्काचा लावला आहे आणि मुलींचा देखील 25 म्हणजे हे सोलापूर जिल्ह्यामध्ये झालेला आहे आणि धाराशिवमध्ये देखील अशाच प्रकारे झालेला आहे. तर आता विषय असा आहे की मुंबई पोलीस मध्ये आपल्याला कशा प्रकारे मार्क पडत आहेत आणि कट ऑफ काय जाऊ शकतो. तर मुलांचा देखील बघायचं आहे. तर मुलांचा कट ऑफ हा फिक्स आहे कुठलाही जिल्हा असू द्या मुलांचा कट ऑफ फिक्स आहे 41, 39, 41, 39, 39 अशा प्रकारे कट ऑफ आहे. तर मुंबईचा देखील ही 41 मार्काचाच मुलांचा कट ऑफ जाणार आहे मुंबईसाठी. ज्यांनी मुंबईला ग्राउंड दिले आणि जे ओपन कास्टमधून आहेत त्यांचा 41 मार्काचा कट ऑफ हा जाणार आहे. आणि मुलींचा जास्तीत जास्त गेला तर 40 मार्कापर्यंत जाऊ शकतो मुलींचा मुंबईसाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात कट ऑफ जाणार नाही. कारण की बघू शकता जर 40 आणि 41 मुलं आणि मुली ओपनसाठी त्यानंतर SCBC कास्टसाठी बघायचं आहे तर मुंबईसाठी कशा प्रकारे कट ऑफ जाऊ शकतो. तर मुंबईसाठी हे 36 मार्क हे योग्य आहेत किंवा 38 मार्क 36 किंवा 38 ह्याच्या पुढे कट ऑफ जाणार नाही SCBCचा मुंबईसाठी. आणि मुलींचा जर कट ऑफ बघितला तर 36 किंवा 34 मार्कापर्यंत मुंबईसाठी मुलींचा कट ऑफ जाऊ शकतो SCBCसाठी. तर अशा प्रकारे कट ऑफ जाणार आहे. तर SCBCसाठी मुलांचा मुंबईसाठी 38 मार्काचा
आणि मुलींसाठी 34 मार्क. जर तुम्हाला 34 किंवा 38 मार्क असतील मुलं मुली, जर तुम्ही तिथं मुंबईला फॉर्म भरला असेल, मुंबई परिक्षेला जर ग्राउंड दिला असेल, तर तुम्ही एवढे असाल तर तुम्ही लेखी परीक्षा तयारी लागा, कारण तुम्हाला 100% बोलून देणार आहे. हे देखील लक्षात घ्या. हे तुम्हाला पूर्णपणे कट ऑफ सांगणार आहे. तर ओबीसीचं बघायचं आपल्याला, ओबीसीचा कट ऑफ कशा प्रकारे जाऊ शकतो. तर ओबीसीचा कट ऑफ जो आहे तो कमीत कमी 34 मार्कापर्यंत मुंबईसाठी जाणार आणि मुलींचा देखील 34 ते 35 मार्कापर्यंत जाऊ शकतो. तर अशा प्रकारे कट ऑफ ईडब्ल्यूचा देखील बघायचा आहे. तर 36 मार्कापर्यंत हा कट ऑफ जाऊ शकतो मुलांचा आणि मुलींचा देखील 34 मार्कापर्यंत जाऊ शकतो मुंबईसाठी. तर अशा प्रकारे मुंबईसाठी कट ऑफ जाणार आहे. म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणात स्पर्धा असून देखील यावर्षी ग्राउंडला मार्क देखील कमी पडलेले आहेत. आणि SRP सांगायचं झालं तर आता बऱ्याच जणांचा प्रश्न येतो की सर SRPचं ग्राउंड कधी चालू होणार. तर मित्रांनो 16 मार्चपासून SRPचं ग्राउंड चालू होणार आहे, हे देखील लक्षात घ्या. आणि मी देखील त्या जिल्ह्याला फॉर्म टाकलेला आहे. त्यानंतर सोलापूरमध्ये देखील ग्राउंड दिलेला आहे आणि त्याचा देखील आपल्याकडे पुरावा आहे, देखील तुम्हाला दाखवतो. तर हे आपलं आहे. तर हे आहे आपलं सोलापूर जिल्ह्याचं आय कार्ड, म्हणजे ॲडमिट कार्ड. हे जे आपल्याकडे ओळखपत्र दिलेलं आहे, ज्यावेळेस आपण लेखी परीक्षेला जाणार त्यावेळेस घेऊन जायचं. तर मला ह्या सोलापूर जिल्ह्यासाठी किती मार्क आले ते देखील तुम्हाला सांगणार आहे. तर SC-BC कास्टमधनं मी फॉर्म भरला होता. SC-BC कास्टमधनं फॉर्म भरला होता आणि माझी 40 मार्काची टोटल आले. हे देखील लक्षात घ्या की आपण बी असं काय कुठल्याही कच्च्या गुरूचा चेहरा नाही, कारण की पूर्णपणे तयारी करूनच आपण फॉर्म टाकलेला होता आणि 40 मार्काचा सोलापूर जिल्ह्यासाठी सिटीसाठी ग्राउंड दिलेला आहे. हे देखील त्याचा आय कार्ड आहे, बघू शकता. तर अशा प्रकारे लेखी परीक्षा देखील आपल्याला बोलण्यात आलेलं आहे. म्हणजे लवकरच लेखी परीक्षा देखील होणार. आता मुंबईचं काय असणार आहे हे देखील तुम्हाला सांगणार आहे. आता SRPला देखील ग्राउंड फॉर्म टाकलेला आहे 5 नंबर गटाला. जर कोणी येणार असेल तर मला मेसेज करा. SRPला 5 नंबर गटाला कधी कोणाचा असेल तर नक्की मला मेसेज करा, कारण की त्यावेळेस मी तिथे ग्राउंडला येणार आहे. आता बघा अशा प्रकारे ग्राउंडचा कट ऑफ जाऊ शकतो मुंबईचा. लवकरच आता मुंबईचा देखील ग्राउंड संपत येईल आणि लवकरच आता ह्याचा देखील कट ऑफ लागून जाईल आणि परीक्षा एका वेळी होणार का. तर बऱ्याच जणांचा मनात संभ्रम आहे की मुंबईची आणि इतर जिल्ह्याची परीक्षा एका वेळी होणार का. तर तसं नाही मित्रांनो, काय सांगता येत नाही, कारण की पुढे मग घेण्याची शक्यता येऊ शकते. कारण की आता ही 14 मार्चला ही परीक्षा घोषित केलेली आहे. म्हणजे आता ही SRPचं ग्राउंड तर 16 मार्चपासून चालू होणार आहे. 16 किंवा 18 मार्चपासून SRPचं ग्राउंड चालू होणार आहे. त्याच्यामध्ये आपल्याला लवकरच कळून जाईल. त्याआधी जर तुम्ही आपले यूट्यूब चॅनल नवीन असेल तर आज आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हॉट्सअप ग्रुपची खाली लिंक दिली आहे डिस्क्रिप्शनमध्ये, ते देखील जॉईन करा. कारण की जेणेकरून तुम्हाला पूर्णपणे पोलीस भरती संदर्भात जेव्हा केव्हा कट ऑफ लागेल त्या संदर्भात तुम्हाला पूर्णपणे अपडेट दिली जाईल. आणि ज्या कोणी विद्यार्थ्याला शंका असतील पोलीस भरती संदर्भात, कोणाला किती मार्क असतील, तर कोणाला प्रश्न विचारायचे असेल तर आपल्याला व्हॉट्सअप ग्रुपवर मेसेज करू शकता, जेणेकरून तुम्हाला पूर्णपणे माहिती दिली जाईल. त्यामुळे तुम्ही आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.